झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18च्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागून होतं. मात्र या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांना जबर धक्का बसला असून या प्रभागात 4 पैकी 3 जागांवर भाजपाला कौल मिळालाय. सारिका प्रवीण अग्रवाल, रोहिणी सोनवणे आणि चित्रलेखा विकी परदेशी हे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र बहुचर्चित असलेल्या पार्वती जोगी यांचा निकाल अद्याप बाकी आहे. देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेने संपूर्ण शहराचं लक्ष वेधलं होतं. या ठिकाणी मतदारांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना साफ नाकारले असून भाजपाचे 4ही उमेदवार विजयी झाले आहेत. यात निशा सुशील महाजन, नंदू सोनार, कविता सोनवणे आणि प्रभावती शिंदे यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. प्रभाग 9 मध्ये देखील भाजपाचे 4ही उमेदवार विजयी झाले असून यात माजी नगराध्यक्ष संजय जाधव तसेच प्रदीप बैरागी, लताबाई पोतदार आणि पूनम शिरसाट यांचा समावेश आहे. प्रभाग 6 मध्ये भाजपाचे कमलेश देवरे, भगवान गवळी आणि वैभवी दुसाने हे विजयी झालेत, तर प्रभाग 12 मध्ये भाजपाच्या 4ही उमेदवारांना मतदारांनी पसंती देत विजय केले आहे. यात माजी महापौर जयेश हिरराव, छोटू थोरात, प्रतीक प्रदीप करपे आणि शीतल वाघ हे विजयी झालेत. एमआयएमने प्रभाग 14 पाठोपाठ पुन्हा प्रभाग 15 मध्येही सर्व 4ही जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.